श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तुमच्यापैकी किती लोकांनी गोल्डची मुवमेंट बघितली? मी जीवन प्रबोधिनीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं गोल्डवर जाईल, आणि तुमच्यापैकी किती लोकांनी ते नोटीस केलं? USD JPY खाली येणारं ते खाली आलं. तुमच्या जे मार्केटमध्ये जी लोक आहेत, जे पैसा कमवतात किंवा ज्यांना पैसा कमवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी जीवन प्रबोधिनीचं सेशन्स घेतो. त्याच्यामध्ये मी चार्टमध्ये सांगितलं होतं, तुम्हा लोकांना लक्षात असेल की नसेल माहिती नाही. हवं तर तो लाईव्ह सेशनचा जो आहे भाग तो काढा आणि बघा. मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गोल्ड वर जाईल. श्री गुरुदत्त. श्री गुरुदत्त जाधव. श्री गुरुदत्त जाधव. धन्यवाद. जय योगेश्वर. जय योगेश्वर. आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. अच्छा दादा, टी वरून मुलाचे नाव सुचवा. टी वरून नाव का? चालेल, सुचवीन तुम्हाला, वेळ द्या, सुचवीन. सुचवीन सुचवीन. आनंद आहे. आनंद आहे. अरे देवराज राकाजी, इतक्या दिवसानंतर. श्री गुरुदेव दत्त. अरे वा, $300 प्रॉफिट केला डेमोमध्ये. वा वा, खूप सुंदर. डेमोमध्ये कमवता रे तुम्ही लोक, कारण की डेमोमध्ये डोक्याला शॉर्ट नसतो. लाईव्हमध्ये रिअलमध्ये कमवून दाखवा. डेमोमध्ये तर कोणी पण कमवतं, कारण की डेमोमध्ये प्रेशर नसतं. रिअल अकाउंटमध्ये प्रेशर असतं. रिअल अकाउंटमध्ये डेमोचं काय? डेमोचं काय? डेमोमध्ये काय एवढं काय खास? डेमोत काय खास मजा नाही. आनंद आहे. आपल्या फेसबुकच्या पेजवरती बरेच अनुभव लोकांचे येत आहेत. कृपया करून ते नोट सुद्धा करा. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की येत्या शनिवारी सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण जे आहे ते हवनात्मक आहे, आणि तेही मी रेस्क्यूच्या ठिकाणी आहे. म्हणजे जे हंटेड लोकेशन आहे, हंटेड लोकेशनच्या ठिकाणी रात्री माझी साधना आहे, त्याच्यामध्ये हवन होणार आहे. तर हा तुमच्या सगळ्यांसाठी एक वेगळा एक्सपिरियन्स असेल. मी दत्तप्रबोधिनीचंच ही लाईव्ह त्याच्यामध्ये तुम्हाला येणार, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं पण लाईव्ह येईल, आहे की नाही? आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. रानडेताई एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय आहे की धावपळ चालू आहे ताई. धावपळ चालू आहे. काळभैरवनाथाची कामं आहेत. देवाची कामं करायची आहेत. त्याच्यामुळे वेळ फार कमी आहे. वेळ फार कमी आहे. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे की पंचायतन देवाऱ्यातील कळशाच्या नारळाला झाड आलंय. एकदम चांगलं. ते चांगलं तर आहेच, कारण त्याच्यातून प्राणशक्तीचा विसर्ग घरामध्ये होतो, आणि तो खूप चांगला विषय आहे. गुरव एकदम व्यवस्थित आहे. गुरव दादा, आपल्या आशीर्वादामुळे कोर्ट केस मिटली, जमली तशी शिवलीलामृत पारायण केले, उबंटू चालू आहे. आनंद आहे. आनंद आहे. हरिओम दा. हरिओम. हरिओम ताई. मला आनंद आहे.
हरेश्वरला तर अजून काही गेलेलो नाही आहे, पण लवकरच जाईल. एकदम व्यवस्थित आहे. ओम नमो काल भैरव काली. ओम नमो काल भैरव काली. चांगला आहे, चांगला आहे ताई. नारळातून झाड उगवलं, चांगलं आहे. प्राणशक्ती आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, पंचेतन देवाऱ्यामध्ये नारळ आहे, नारळातून पालवी फुटते ना, तर प्राणशक्तीचं वहन आहे देवाऱ्यामध्ये. जरा मुझे कुछ बताइए. ठीक है, बताएंगे. आपको जो भी चाहिए वो सब मिलेगा, कुछ प्रॉब्लम नहीं है. मूळ पुरुष काय असतो? आता हे मालवण कोकणामध्ये मूळ पुरुष आहे. तुमच्या किती लोकांना माहिती रे मूळ पुरुष? मूळ पुरुष अच्छा. काळ भैरव महाराजांना काय आवडतं? त्याला खजूर आवडतात. तेल त्याच्या समेत टाकायचं असतं आणि त्याला अकरा लिंबाची माळ आवडते. आणि आता जे आपण करतो तेच, जे आपण करतो तेच. ओके. माझं जागरण आहे, त्याच्यामुळे काय आहे, झोप नाही झाली. दादा, आपण करत असणारे नामस्मरण अवचेतन चालू राहणे. काय नाही, रात्री झोपताना नामस्मरण करायचं. सकाळी उठेपर्यंत नामस्मरण कंटिन्युएशनमध्ये पाहिजे, होत राहतं, आहे की नाही? मी लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं, बरोबर आहे, मागे सांगितलेलं मी मूळ पुरुषाचं. आता एकच गोष्ट सारखी सारखी बोलायला चाललं, खूप जीवावर येतं. ठीक आहे. जरा मला तुमची व्यक्तिगत अपॉइंटमेंट नाही मिळणार का? व्हिडिओ अपॉइंटमेंट तर तुम्ही देता, तिकडे फार कमी वेळ सांगते. एकदाच कसं असतं माहिती आहे ताई, व्यक्तिगत अपॉइंटमेंट तर विसरून जा. माझ्याकडे कवडी वेळ नाही आहे, कवडी मात्र वेळ नाही आहे. व्यक्तिगत अपॉइंटमेंट तर भेटणार नाही. व्हिडिओ अपॉइंटमेंटमध्ये मी 5-10 मिनटात सगळं क्लिअर करतो. मी काय गप्पा मारत नाही व्हिडिओ कॉलमध्ये, नाही, मला बोलायला वेळ असतो. तुमच्या घरात प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या वास्तूत काय त्रास आहे, तुमच्या कुलदेवतेमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मी ते तिकडे सांगतो. कुठून झालेलं आहे, कुठून केलेलं आहे ते सांगतो. हे सांगायला मला फार तर 1 ते 2 मिनटं लागतात. उरलेले 2-4-5 मिनटं मी तुमच्याकडून ऐकायला घेतो. गप्पा मारायला माझ्याकडे 1 सेकंद नाही. त्याच्यामुळे मी फालतू बडबड करत नाही, कुठेच नाही करत, कोणाशीच नाही करत. ना माझ्याकडे वेळ आहे, ना माझ्याकडे वेळ आहे. तर व्यक्तिगत अपॉइंटमेंट तर भेटत नाही आणि कधी भेटणार नाही. मला समोर कोणाला तासनतास बसवायला वेळ नाही. मी मार्केटमध्ये व्यक्ती आहे, कळलं? माझ्या मागे 1750 कामं असतात, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नाही. कृपया करून नोट करा. जे आहे ते व्हिडिओ अपॉइंटमेंट्समध्ये आहे, त्यातूनच क्लिअर होणार. जे होतं आहे ते दुनियेला अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे. ज्यांचा अनुभव आहे ते त्यांच्या परीने व्हॉट्सअप स्टेटस, व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट्स आम्ही घेतो आणि ते तुमच्या माहितीसाठी टाकतो. तर माझ्याकडे वेळ नाही. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन्स असतात माझे, जीवन प्रबोधिनीचे अपॉइंटमेंट्स असतात माझे, आहे की नाही? त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नाही.
रेस्क्यूची कामं असतात, मला माझी साधना असते, माझ्या ईस्टोरचं काम असतं, सिद्ध करायचं असतात गोष्टी. 24 तासामध्ये मी 20 तास काम करणारी व्यक्ती आहे. कळलं? 20 तास काम करणारी व्यक्ती आहे. अनुग्रह व दीक्षा यात फरक आहे का? नाही, एकच आहे. अनुग्रह आणि दीक्षा एकच आहे. माळेमध्ये काय नाही फरक आहे सावंत. माळेमध्ये रुद्राक्षाची माळ घालायची. कळलं? रुद्राक्षाची माळ घालायची. त्राटक सुरू ठेवायचं चौधरी, त्राटक सुरू ठेवायचं. व्हिडिओ अपॉइंटमेंटसाठी खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. चालेल 23 जानेवारीला MPSC आहे, करा अभ्यास करा. विश्रांती नाही घेता येत, आता बाहेर होतो. सकाळी आलो, सकाळी बाकीची कामं केली. विषय कळला. विश्रांती साला भेटतच नाही. परत रेस्क्यू आहे, आता रेस्क्यूची कामं आहेत, साधना आहे. भिंतीवर नाही चालत ना ताई, काहीतरी सोय करत आहे जमिनीवरती. असं काय नाही अजून. आज लवकर सेशन संपवायला काय, आज काय त्यात काय असं काय नाही. विषय तर नाही माझा, पण आज विषय एकच आहे. बघा कसं आहे. साधनेवरती कॉन्सन्ट्रेट करावे. साधनेवरती, साधना, साध्य आणि समाधी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. कारण की आता जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला शक्तीची गरज आहे, तुम्हाला दत्तची गरज आहे. तर दत्तप्राप्तीमध्ये शिवप्राप्ती ज्यावेळेला होते तर शक्ती स्वयं होते. मी काय म्हणालो ते बारकाईने ऐका. दत्तप्राप्तीमध्ये शिवतत्वाची प्राप्ती ज्यावेळेला होते तर शक्ती स्वतः आपल्याकडे येते. हो, मंगळसूत्र भेटले, त्यामध्ये अजून मनी वाढवू शकता. प्रश्न कधी विचारावे ताई? प्रश्न आता विचारले तरी चालतील ताई, पण विचार समजून घ्या. आध्यात्मिक प्रश्न विचारा, आध्यात्मिक प्रश्न विचारा ताई. वास्तुयंत्राचं मी तुम्हाला परत एक डिटेलमध्ये शनिवारी एक व्हिडिओ बनवीन शनिवारी, तर ते तुम्हाला सांगेन. तुम्ही त्याच्यावर चिंता करू नका. वास्तुयंत्र तुमच्या वास्तूसोबत सिंक्रोनाइज होतं, त्याचं काम तो करतो. वास्तुपुरुष वास्तुपुरुषचं काम करतो, दिशांची कामं करतात. हो, म्हणून बरोबर आहे कानडे, म्हणून शिवपंचायतनच सांगतो. समजलं? गोलटकर, श्री गुरुदत्त गोलटकर. नामाचा संबंध कर्मप्रारब्धाशी नसून नामाचा संबंध तुमच्या सुषुम्नेशी आहे. म्हणून नाम स्मरण करत राहा. कर्मप्रारब्धाचा संबंध तुमच्या सूर्य आणि चंद्राशी आहे.
आणि नामाचा संबंध तुमच्या सुषुम्नेशी आहे, सूक्ष्मशी आहे. सूर्यचंद्र स्थूल आहेत, सुषुम्ना सूक्ष्म आहे. नामाचा संबंध सूक्ष्म सोबत आहे. तुमच्या भौतिक देहाचा, स्थूल देहाचा संबंध तुमच्या स्थूलशी, सूक्ष्मशी नसून सूर्य आणि चंद्राशी आहे. महाले श्री गुरुदत्त महाले. म्हणून तुम्ही सगळ्यांनी नामावर चाला, श्री दत्त नाम घ्या. येणाऱ्या शनिवारी रात्री बाधित वास्तूमध्ये हवनात्मक नवनाथीय पारायण होणार आहे. कॅमेरे लावले जातील. पॅरानॉर्मलमध्ये पण लाईव्ह राहणार, दत्त प्रबोधिनीमध्ये पण लाईव्ह राहणार. ओम नमो काल भैरव. साधनेमध्ये खंड पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तरी साधनेमध्ये खंड पडावा त्यासाठी साधनेमध्ये खंड पडू नये म्हणून साधना निर्गुणमध्ये करावी, म्हणजे साधनेमध्ये खंड नाही पडत. शिवतत्व येण्यासाठी तुम्हाला काळ भैरव भक्ती मार्गातून शंकराला प्राप्त करता आलं पाहिजे. काळ भैरवाकडून सुरुवात करायची, उबंटू करायचं, पुरातन पाठ करायचा, काळ भैरव अष्टक करायचं आणि शंकराची सेवा करायची. शंकराला शंकर चाफा व्हायचा. समजा पांढरा धोत्र आहे, धोत्राची फुलं असतात पांढऱ्या रंगाची, ती त्याला तुम्ही व्हायची. तुमच्यामध्ये जर कोणाला काळा धोत्रा जर कुठे दिसला तर मला सांगा, मला काळा धोत्र्याचं फूल पाहिजे. तर कोणाला दिसलं तर सांगा. काळा धोत्रा असतो, तसं पिवळा धोत्राचं फूल असतं, पांढऱ्या धोत्र्याचं फूल असतं, तसा काळा धोत्राच पण असतो. जर तुमच्या जांभळा नाही म्हणत मी, काळा धोत्रा म्हणतोय. काळा धोत्र्याचं फूल जर कोणाला दिसलं तर मला सांगा. ड्रोन घ्यायची काय प्रोसेस आहे? डिपेंड्स आता तुम्हाला कुठला ड्रोन घ्यायचा आहे. DJIचा मिनी घ्यायचा आहे, DJI प्रो घ्यायचा आहे, DJIचा FPV घ्यायचा आहे. पण एक लक्षात घ्या, ड्रोन संबंधी कायदे अतिशय कडक आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिले पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट काढावं लागणार. ते तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करावं लागेल. पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे पोलिसांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यावं लागेल तुम्हाला. ते घेतल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागेल. ट्रेनिंगमध्ये तेवढे तास तुम्हाला द्यावे लागतील. त्यातून तुम्हाला कंप्लिशनची एक्झाम असते. एक्झाममध्ये तुम्हाला 100पैकी 40 मार्क तरी मिळाले पाहिजे. जर तुमचा ट्रेनर तुमच्याशी चांगला बोलत असेल, चांगला वागत असेल तर तो तुम्हाला पास करेल. पण त्याला जर तुम्हाला नापासच करायचं असेल तर तो तुम्हाला कसाही नापास करेल. विषय कळला? त्याच्यानंतर मग तुम्हाला लायसन्स मिळतं. UAV पायलट लायसन्स मिळतं. DGCA कडून, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ते पायलट लायसन्स घ्यायचं, ड्रोन उचलायचा आणि फ्लाय झोनमध्ये जायचं आणि फ्लाय करायचं. डिफेन्स कॉलनीज आहेत, एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, त्यांच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही फ्लाय नाही करू शकत. कळलं? 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही फ्लाय नाही करू शकत. ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही फ्लाय नाही करू शकत. विषय कळला? एअरपोर्ट आहे तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही फ्लाय नाही काय करू शकत.
जर तुम्ही फ्लाय करायचा प्रयत्न केला तर DGCAचे सर्व्हर तिथले जे कोणी सिक्युरिटीज आहेत, पोलीस आहेत, त्यांना मेसेज पाठवून देतो त्यांच्या कंट्रोल रूमवरती, आणि पोलीस येणार आणि तुम्हाला आणि तुमच्या ड्रोनला सोबत घेऊन जाणार आणि चौकशी करणार, पेनल्टी पण मारतील, ड्रोन पण जप्त करतील. मग एवढं करण्यापेक्षा मी जे सांगेन ते नियम पाळा. नो फ्लाय डेटा डाउनलोड करून घ्यायचा ड्रोनमध्ये, म्हणजे तुमच्या मॅपवरती दिसतं की नो फ्लाय झोन आहे कुठे आहे. मुंबईमध्ये तर बऱ्याच ठिकाणी नो फ्लाय झोन आहे, त्याच्यामुळे मुंबईच्या बाहेर जाऊन तुम्हाला उडवावं लागतं. पुण्याच्या इथं पण उडवता येतं, पण ते पण बाहेर पौंड रोडला आहे, तिथे कोळेवाडी म्हणून एरिया आहे, तिथे कोणी नाही राहत, तिथे पण उडवता येतं. दमल्यासारखं आहे, कारण की माणूस आहे, दमतो, कष्ट करावे लागतात, थकतो माणूस, रात्रंदिवस कष्ट आहे, देवाचं कार्य आहे. चौधरी ताई, आवाज येतोय का? हां, शनिवारी तुम्ही लोक हवनात्मक पारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. शनिवारी हवनात्मक पारायण करू शकता. आनंद आहे. लोहार, काय चाललंय लोहार? आता झटावं लागतं इंगळकर, कष्ट करावे लागतात. आपण जर आराम केला तर आपल्यासोबत जेवढे आहेत त्यांना त्रास होऊ शकतो, त्यांना त्रास न व्हावा, त्यांना आराम मिळावा, त्यांना हेल्प व्हावी. विषय कळला का? वैती श्री गुरुदेव, नमस्कार वैती, कसे आहात? पारायणामध्ये पारायणाच्या वेळेला देवघरात बसून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, बसून घ्या. ओम नमो काल भैरव काली. आज तसंच वाटतंय, आज जरा सेशन लवकर संपवायची इच्छा होती. स्मशान पारायण सिद्ध झालं कसं कळेल? स्मशान पारायण सिद्ध होण्याची लक्षणं आहेत. सगळ्यात पहिले लक्षण की तुम्हाला भस्माचा गंध येणं, दुसरं तुम्हाला घुंगरांचा आवाज येणं, तिसरं तुम्हाला स्पर्श केल्याची जाणीव होणं, चौथं तुमचे हात आणि पाय थंड पडणं, आणि पाचवं देहामध्ये कंपन होणं. तर ही 5 लक्षणं आहेत ज्यांनी स्मशान पारायण तुमचं सिद्ध झालं याची ओळख पटते. कळलं? दत्तप्रबोधिनीचं सिद्ध मंगळसूत्र किती महिला वर्गांनी धारण केलेलं आहे आणि कसा अनुभव आहे, कृपया करून मला इथे सांगा. कृपया करून मला इथे सांगा, कसा अनुभव आहे दत्तप्रबोधिनी मंगळसूत्र. आज उत्साह वाटत नाही, आज मी थकलेलो आहे, आज काही एक्साइटमेंट मला नाही वाटत, आज तुम्ही आरामच करणार.
कारण माझी धावपळ खूप जास्त होती ना. गाडगिळ ताई, श्री गुरुदत्त ताई. चांगलं आहे प्रभुताई, अनुभव तुमचा चांगला आहे, अनुभव चांगला आहे तुमचा. नाही होणार. सॅटर्डेला आपल्याला जीवन प्रबोधनीचं पण सेशन आहे संध्याकाळी. जो भी होएगा अभी होएगा. आज काय आम्हाला पण उत्साह वाटत नाही. होऊ शकतं, हाताची पाची बोटं सारखी नसतात. हाताची पाची बोटं सारखी नसतात, काही चिंतेचं कारण नाही. चला आज तुम्हाला आता तुमच्यामध्ये ऊर्जा संचार करू आज, आहे की नाही? ऊर्जा संचार करतो तुमच्यामध्ये आज. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कब्रिस्तान तुम्हाला लोकांना माहिती आहे? किती लोकांना कब्रिस्तान माहिती आहे? जसं मी स्मशान साधक आहे तसं मी कब्रिस्तानाशी पण जोडलेलो आहे. तुमच्यावरती किती लोकांना कब्रिस्तान माहिती? इंटरेस्ट आहे का ऐकायला? आराम करेन 12:30 नंतर आराम करीन. पण आता तुम्हा लोकांना मी थोडंसं एनर्जी तुमच्या सगळ्यांमध्ये आणतो. तर कब्रिस्तान हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही लोकांनी? कब्रिस्तान हा शब्द ऐकलाय का? स्मशानभूमी तर तुम्हाला माहिती आहे. सिमिट्री म्हणजे ख्रिश्चन लोकांची सिमिट्री असते. मुस्लिममध्ये कब्रिस्तान असतं, हिंदूमध्ये स्मशानभूमी असते. कब्रिस्तानामधले माझे किस्से तुम्हाला सांगतो. कब्रिस्तानामधले असू दे उर्दू शब्द. कब्रिस्तानामधले माझे किस्से सांगतो. तुम्हाला कोणा इंटरेस्ट, दफनभूमी म्हणतात त्याला. तर तुम्हाला इंटरेस्ट आहे का ऐकायला? असेल तर सांगतो, कारण मी कब्रिस्तानात पण जातो, तिथे पण मी रात्री असतो. चला ठीक आहे, सांगतो. बघा, आता मला पहिले सांगा, कोणाच्या घराजवळ 1 किलोमीटरमध्ये कब्रिस्तान आहे? कोणाच्या घराजवळ आहे? 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कब्रिस्तान आहे? कारण हा विषय त्यांना खूप हिट होणार आहे. घराच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कोणाच्या घराच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कब्रिस्तान आहे?
कारण आपण कसं आहे, शहरामध्ये राहतो, आपल्याला या दुनियेशी काही आपला संबंध कधी आला नाही. मला नाही वाटत तुमच्या लोकांचा कधी संबंध आला प्रेत लोकाशी किंवा स्मशान शक्त्यांशी, कधी जिन जिन्नाची, हां, जिन जिन्नाची कधी तुमच्या लोकांचा संबंध नाही आला, म्हणून तुम्हाला त्याचा अभ्यास नसावा. मी रोज मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, रोज मी त्यांच्याशी जोडलेलो असतो, रोज माझी त्यांच्याशी कामं असतात, त्यांची माझ्याशी कामं असतात. तर अशीच एक घडलेली घटना आहे माझी कब्रिस्तानाशी जोडलेली, ती मी तुम्हाला सांगेन. ती मी तुम्हाला सांगतो. मला कॉल करू नका रे, कशाला सतवता रे, कॉल करू नका मला, ती मी तुम्हाला सांगतो. अच्छा, 1 किलोमीटरमध्ये स्मशानभूमी आहे, आनंद असू दे. मी 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कब्रिस्तानाची गोष्ट करतोय, स्मशानभूमीची नाही. मी नंतर बोलीन, स्मशानभूमीचा विषय नंतर बोलीन. मी तुम्हाला कब्रिस्तानाचा विषय बोलतो. अरे वा, बऱ्याच ठिकाणी आहे. अरे ताईंच्या इथं पण आहे, पाटील ताईंच्या पण रेडियसमध्ये इथं. ठीक आहे, तर लांब आहे, असू दे. तर हा कब्रिस्तानचा जो विषय आहे, पहिला जो विषय आहे बऱ्याच वर्षापूर्वीचा, तो नारायणगावचा आहे. दुसरा जो विषय आहे तो उज्जैनचा आहे. म्हणजे जसं उज्जैनला मी स्मशानभूमीमध्ये साधना माझी असते, तसं उज्जैनच्या कब्रिस्तानामध्ये पण मी असतो. विषय कळला? आणि त्याच्यामध्ये पहिले नारायणगाव तो सांगतो. नारायणगावमध्ये मी ज्या वेळेला, म्हणजे हा विषय काय लांबचा नाही आहे, हे आपले जे नवले आहेत ना आमचे ऑफिसमध्ये, आपले करता धरता, त्यांचं ते गाव. तर एकदा असंच गप्पा मारता मारता नवलेनं सांगितलं, म्हणलं आपके गाव में कब्रिस्तान के बाजू में काल भैरव मंदिर में भैरवनाथ की मूर्ति भी शेंदूर लगाई हुई, आणि बाहेर आहे बसायचा कट्टा, आणि त्या कट्ट्यावरती बाजूच्या कब्रिस्तानमधून एक पीर येतो आणि तो पीर त्या कट्ट्यावरती बसतो. 95 वर्षाचा म्हातारा, हिरवे कपडे घालून, हातामध्ये बेताची काठी घेऊन, डोक्याला पगडी बांधलेला एक पीर बाहेर येऊन बसतो मंदिरासमोर. तर त्या व्यक्तीला लक्षात नाही आलं, ती व्यक्ती गेली बसने, बघितलं तर खरोखर तिथे कट्टा आहे, झाड आहे, आणि खरोखर तिकडे काळ भैरवची जी मूर्ती आहे तीही शेंदूर लावलेलीच आहे. म्हणजे जे वर्णन मी त्यांना इथे माझ्या घरात असं सांगितलं, तेच वर्णन तिथे हुबेहूब त्याला तिकडे कळालं. त्यांनी ते बघितलं. हो, पुण्याचं नारायणगाव, गोळटकर. तर मग काय झालं, नवले आपले आले, मला बोलले, म्हटलं आता असे तुम्ही जे सांगितलं ते हुबेहूब वर्णन तिथे माझ्या गावचं निघालं, तुम्हाला कसं कळालं? मी बोललो, मी इथे आहे कुठं, मी आहे तिथेच आहे, मी इथे आहे कुठे, मी घरात थोडी आहे, ये तो तुम्हारी माया है जो तुम मुझे मेरे घर में देखते हो, तुम्हारी आंखों में माया की पट्टी बंधी है, इसीलिए तुम्हें मैं मेरे घर में दिखता हूँ, मैं तो घर में हूँ ही नहीं, समझे? तर त्याला ते काय त्यावेळेला कळालं असेल नसेल मला माहिती नाही. मग मी काय बोललो नवलीनं, म्हटलं चल आता आपण जाऊ गावाला. मग मी गाडी काढली, आणि मी अजून एक व्यक्ती होती आणि नवले, आम्ही तिघेजण गेलो रात्री 12ला स्मशानभूमी बाहेर, रात्री टच. पुढचा गेट बंद होता,
मंदिर बाजूचं काळभैरवचं बंद होतं. काळभैरव मंदिर पण रात्री बंद होतं. गेलो आतमध्ये आम्ही कब्रिस्तानामध्ये गेलो तर तिकडे निगेटिव्ह एनर्जीज पण होत्या. पीर साहेबांशी माझा संबंध तिथे झाला, माझा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्यासोबत तिथं, आणि आले ते माझ्यासोबत, आणि आताही ते माझ्यासोबतच आहेत. त्याच्यामध्ये जी ब्राह्मण व्यक्ती होती आमच्यासोबत, तिला धरलं, तिला झपाटलं, कळलं. ती व्यक्ती घरी आली, विक्षिप्त झाली. 2 दिवस झाले त्या व्यक्तीशी माझा कॉन्टॅक्ट नाही. मी गेलो, नवलेला बोललो इसको बचाना पडेगा, नाहीतर या ब्राह्मणाला हा घेऊन जाणार इब्लिस. मी गेलो, त्याला नजरेतून उतारा काढला, त्याचा मग तो झाला बरा. आणि मग ते कब्रिस्तान मला झालं सिद्ध. त्या कब्रिस्तानामध्ये चेडे पण आहेत, लहान मुलांना पण गाडलेलं आहे, आणि त्याचा फायदा मला झाला. ते चेडेसुद्धा तिथून तयार झाले. पीर साहेबांनी बोला ये बेटा ये भी इसको भी देख, इसका भी कुछ होता है तो कर. तर त्याने दिलं. तुम्हाला एक विषय नाही समजणार मी काय बोलतोय ते. काही वेळेला मी तिथे बघितलं, तुम्हाला लोकांना प्रश्न पडेल हा, कबरीमध्ये आग लागते ऑटोमॅटिक रात्री 3-3:30च्या मध्ये. काही कबरी आहेत त्याच्यामध्ये आग लागते. मी त्याला रेकॉर्ड नाही केलं त्यावेळेला, कारण की मी साधनेमध्ये होतो, आणि मी साधनेमध्ये असताना मी काय रेकॉर्ड नाही करू शकत. तर त्या कब्रिस्तानामध्ये निगेटिव्ह शक्त्या पण असतात, पॉझिटिव्ह शक्त्या पण असतात. हापीजी जे मेलेले आहेत ते हापीजी पण तिथं चाला सतवायला असतात. अशीच घटना, याच्यापेक्षा पॉवरफुल गोष्ट घडली उज्जैनला. मला म्हणजे मी स्मशानात जाऊन बसलो, साधना केली, तिथे कंटाळा आला तर मी कब्रिस्तानात जातो. कब्रिस्तानात जाऊन बसलो, तिथे कंटाळा आला तर मी स्मशानात जातो. विषय कळला. तर अशीच घटना घडली उज्जैनला. उज्जैनला मी ज्या कब्रिस्तानामध्ये जातो तिथे 1400 ते 1500 लोकांचा खून झालेला आहे. म्हणजे ही गोष्ट आताची नाही आहे, नाही म्हटलं तरी इसवी 1300 सालची गोष्ट आहे. 1300 सालची. युद्ध काळामध्ये लष्कर फार मोठ्या प्रमाणात तिथे जे होतं, त्या लष्कराचं तिथे बळी गेलेला आहे, त्यांना मारलेलं आहे, आणि जिथे त्यांचा बळी गेलेला आहे तिथेच त्यांना गाडलेलं आहे, आणि तिथं ते कब्रिस्तान झालेलं आहे. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल. 17 की 18 फूट उंच रात्रीच्या वेळेला, 16-17 फूट उंचीचं माणूस विदाउट मुंडकी तिथं रात्री फिरतो कब्रिस्तानामध्ये, आणि तो काहींना दिसतो. म्हणजे त्याला मुंडकं नाही आहे, त्याचं जे मुंडकं त्याच्या हातात असतं. आणि तो तर फिरतो. प्लस त्याच्या आईची पण कब्र तिथे बनवलेली आहे. त्याच्या आईने पण तिथे जीव दिला होता. 17 फूट हाईट असेल त्याची, 17-18 फूट हाईट असेल त्याची. धिप्पाड एकदम, आणि एकदम पावन आहे, वाईट नाही. युद्ध काळामध्ये बळी गेलेले सैनिक त्या कब्रिस्तानामध्ये आहेत. तिथे मी रात्री जेवायला थांबतो तर खूप समाधान मिळतं. असं वाटतं
ते मला नाही माहिती असं का होतं, पण मला आता म्हणजे मला तरी असं वाटतं की कदाचित त्यांचा माझ्याप्रती जो भाव असेल त्याने कदाचित मला शांती मिळत असावी किंवा मला समाधान मिळत असावं. पण 1400 ते 1450 जण तिथे गाडली गेलेली आहेत आणि आज ते लष्करी जिन्नात तिथे आहे. तिथे जिन्नात पण फिरतात, तिथे जिन्नात येतात. विषय कळाला की नाही कळाला? तर मला आनंद वाटतो की मला देवाने मला अशा पद्धतीने तयार केलं आणि अशा विश्वामध्ये देवाने मला येऊ दिलं की तिथे धोखाधडी नाही आहे, तिथे शेंड्या लावायची कामं नाही आहे, तिथे गोड बोलून गळा कापणारी लोक नाही आहेत, तिथं त्रास देणारी लोक नाही आहेत, तिथे पैशासाठी कुठल्याही थराला जाणारे लोक नाही आहेत. तिथे फक्त आणि फक्त एक भाव आहे. त्या कब्रिस्तानामध्ये ज्यावेळेला मी असतो त्यावेळेला मी समाधानी असतो. त्या स्मशानात ज्यावेळेला मी असतो त्यावेळेला मी समाधानी असतो. त्याच्यामध्ये अतिशय भयानक रूप त्यांचं सगळ्यांचं आहे. आणि मी असतोच त्या ठिकाणी आणि माझ्यासाठी ती अतिशय मोठी उपलब्धी आहे. माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. मला आनंद आहे. नारायणगावचे आहात तर नारायणगावला जा. काळभैरव मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच कब्रिस्तान आहे आणि खूप पॉवरफुल स्थान आहे. ते खूप पॉवरफुल स्थान आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की कब्रिस्तान आणि स्मशानभूमी ह्याच्यामध्ये जे पॉवर्स जे आहेत, तर दफनभूमी जी आहे तिथे जिन्नात फिरण्याचं प्रमाण जास्त आहे आणि तिथून मग तुम्हाला खूप प्रकारच्या शक्त्यांशी तुमचा संबंध तयार होतो. खूप प्रकारच्या शक्त्यांशी तुमचा संबंध तयार होतो. तिकडे कब्रिस्तानामध्ये जे शक्त्या आहेत, तुम्हाला विश्वास नाही बसणार. माणूस म्हणून माणूस आज माणूस नाही राहिला. पण तुम्ही विश्वास नाही बसणार. मी ज्या वेळेला कब्रिस्तानात स्मशानात जातो, स्मशानात मी ज्यावेळेला साधना करतो, मी काय आशेने नाही करत. स्मशानात ज्यावेळेला मी साधना करतो तर माझ्या मनात फक्त एकच गोष्ट असते की काळभैरव भक्त, स्वामी भक्त, दत्त भक्त एकच आहेत. त्यांच्या जीवनामध्ये येणारा जो त्रास आहे ते भस्मांकित व्हावं. त्यांच्या जीवनामध्ये रोग, शोक, मृत्यू, दारिद्र्य यावं, ते भस्म व्हावं. ते भस्म होण्यासाठी मी त्याला माझ्या अंतरंगात स्वीकारतो. म्हणजे तुम्ही लोक जे त्रास भोगताय ते मी माझ्या अंतरंगात ते स्वीकारतो आणि त्याला मी भस्म करतो. ते भस्म व्हावं यासाठी मी स्मशानात असतो. का की स्मशानामध्ये प्रत्येक गोष्टीची राख होते, पण ते पंचमहाभूताची राख होते. मग तुमच्या लोकांच्या दुःखाची राख व्हायची असेल तर माझे पंचमहाभूताची राख झाल्याशिवाय तुमच्या लोकांच्या दुःखाची राख नाही होऊ शकत. मग तिथे मी देवासमोर तुमच्यासाठी थांबून असतो. त्याच्यामध्ये देव माझ्यावरती उपकार करतो, प्रेम करतो, दया करतो, करुणा दाखवतो. त्यातून मला त्याला जे आवडेल ते देतो. विषय कळला? त्याला आवडेल ते तो देतो.
कधी मी आनंदी असतो, कधी मी उदास असतो, पण जसा असतो तसा मी तिथेच असतो. कारण तुमच्या लोकांचा त्रास वाढला तर मला काही माझी बेचैनी संपत नाही. कुरुक्षेत्र पण असंच असतं ताई. कुरुक्षेत्र पण असंच असतं. स्मशानामध्ये असताना शक्त्यांशीतून हात करतो, पण माझा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. मी कितके वर्ष झाली ताई स्मशानात जातो, साधना करतो, पण मला एका शब्दाने किंवा मला एका कुठल्या गोष्टीने मला झटका नाही दिला कोणी. मी अतिशय प्रामाणिकपणे साधना करतो. कब्रिस्तानात असतो, अतिशय प्रामाणिकपणे करतो. माझ्या मनामध्ये कधी स्वार्थ नसतो. तुम्हाला विषय नाही कळणार. मी एकदा साधना करताना मी स्वतःला हत्तीवर बसलेला पाहिलेलं आहे. आता त्या स्मशानात हत्ती कुठून आला मला नाही माहिती. हत्ती कुठून आला मला नाही माहिती. तुम्हा लोकांकडे जर काही याबद्दल जर काही माहिती असेल तर मला सांगा. मी स्वतःला हत्तीवर बसलेलं पाहिलेलं आहे. आता हत्ती कोणाचं वाहन आहे मला माहिती नाही. एकदा कब्रिस्तानामध्ये साधना करताना पांढरी कुट्ट चेहरा, म्हणजे तिचं वर्णन मी तुम्हाला सांगतो. मी बसलो होतो. पांढरं ते बायकांमध्ये काय घालतात, तो हिजाब घालतात का, ते बुरखा घालतात. त्या बुरख्यामध्ये फुल पांढरा म्हणजे एकदम पांढरा चुना लावलेला चेहरा कसा असतो, तुमचं ते बुरखा, पांढऱ्या रंगाचा बुरखा आणि पांढऱ्या रंगाचा बुरखा, त्याच्यामध्ये एक लेडीज. मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, घडलेली गोष्ट सांगणार आहे. आता हे ऐकून तुमच्या लोकांच्या पायाखालची ना जमीन सारखी. तर इथं बसलेलो होतो, तर पांढऱ्या रंगाचा बुरखा होता, त्याच्यामध्ये एक चेहरा दिसत होता पांढऱ्या रंगाचा. म्हणजे चुना लावला चेहऱ्याला, तर चुना लावलेला चेहरा कसा दिसतो, पांढरा पांढरा, डोळे काळे एकदम आणि चेहरा पांढरा आणि तोंडामध्ये आग. भूत माणसांना का झपाटतात, त्रास देतात आणि का सोबत? कारण की ताई माणसं ना एवढी हरामी असतात ताई, भूत पण बिचारे फसतात की मी या हरामीवरती मी विश्वास ठेवला आणि ह्याने मला दगा दिला, आता मी याला नाही सोडणार, आता मी याला माझ्यासोबत घेऊन जाणार. कारण भूतांना सुद्धा कळतं, भूत ही अंतर्यामी असतात, त्यांनाही कळतं, पण त्यांचं अंतर्यामी जी वृत्ती आहे ती पण या माणसाच्या डबल ढोलकीमध्ये फेल गेली समजून घ्यायला. कारण माणूस इतका रंग बदलतो दिवसभरात, ते भूतं पण डोक्याला हात लावतात की झक मारली, ह्याच्या नादी लागलो आणि ह्याचं ऐकलं, म्हणून एवढं फ्रस्ट्रेट होऊन बिचारे घेऊन जातात ते हरामीला. कळलं ताई? संसारिक लोक स्मशानाला अपवित्र मानतात कारण की त्यांना कळत नाही अपवित्र ते स्वतः आहेत आणि त्यांना स्मशानामध्ये जाऊन जळून त्यांना पवित्र व्हायचं असतं. कळलं? हां, तर एकदा ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता ऐका. ही गोष्ट अशी आहे, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हां,
तर ह्याच्यामध्ये ऐका, मी बसलो होतो कब्रिस्तानामध्ये, रात्रीची वेळ होती, एक 2:30 पावणे 3च्या मधली वेळ असेल, एखादी 2:30-3च्या मधली वेळ असेल. मी बसलो होतो, आसन माझं आहे त्याच्यावरती एक कोपरा धरून बसलो होतो कब्रिस्तानामध्ये, एका झाडाच्या खाली बसलो होतो. उसे कहते नीम की दरख्त, म्हणजे नीम कडुलिंबाचं झाड, दरख्तला झाड असं म्हणतात. नीम के दरख्त के नीचे बैठा था. त्यावेळेला माझ्या समोरून एक लांब, नाही म्हटलं तरी किती असेल, 1 फूट ते एक 30 फूट अंतरावर. ही गोष्ट आताची नाही आहे, या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं, 1-1.5 वर्ष झालं. एक 30 ते 35 फूट लांब मी बसलो होतो. माझ्या समोर व्हाईट बुरखा घातलेली एक बाई, जिचा चेहरा पूर्ण पांढरा होता, आणि ती माझ्याकडे एकटक बघत होती आणि रडत होती. मी बघितलं हिला माझी बॉडी कशी दिसते. मी तर तिला बघू शकलो, पण तिला माझी बॉडी कशी दिसली हा प्रश्न मला पडला. म्हणजे मी तिला बघू शकत होतो, पण तिला मी दिसलं नाही पाहिजे, पण मी तिला दिसत होतो, त्या बाईला. तर मी तिला जवळ बोलवलं तिला एका भाषेमध्ये. एक कलमा आयात आहे, त्याच्यामध्ये एक आहे हाजिरी करतात त्याच्यामध्ये. मग तिची हाजिरी घेतली मी माझ्यासमोर, माझ्या समोर आली. मी तर स्वतःला बांधलेलं होतं, त्याच्यामुळे ती काय माझ्यावरती हल्ला नाही करू शकली. आयतमधून हाजिरी घेतली तिची. आयत केलं, हाजिरी घेतली. हाजिरी घेतल्यानंतर तिला मी एकच प्रश्न विचारला, आपने मुझे कैसे देखा. तर ती बोलली की ती एक गोष्ट बोलली मला, मी ती तुम्हाला सांगतो. ती ज्या वेळेला बॉडीमध्ये होती मरणाच्या आधी, काहीतरी 40 वर्षापूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. 40-45 वर्षापूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. तर ती ज्या वेळेला बॉडीमध्ये होती, तर तिने एक साधना उचलली होती. ती साधना मी तुम्हाला नाही सांगणार तिने कुठली साधना सांगितली, ती नाही सांगणार तुम्हाला, पण तिने एक साधना उचलली होती. आणि त्या साधनेमध्ये काय झालं होतं की तिला 21 दिवसाचा कडक तिचा नियम होता. तर तिने काय सांगितलं की मेरी जो इबादत थी, इबादत में मुझसे हुई गलती, जो इबादत में करती थी उसमें मुझसे हुई गलती और मुझे मेरी गलती की सज़ा मिली, ये दर्दनाक मौत. मैं तिला बोलो कि ऐसा क्या हुआ आपके साथ कि आपको इतनी दर्दनाक मौत मिली, ऐसा क्या हुआ. तर ती जवळ येऊन तिला मला स्पर्श करायची इच्छा होती, पण मी माझ्या वर्तुळात होतो. ती माझ्या जवळ जास्त येत नव्हती, लांब राहत होती. तिने जवळ आली, जवळ आली, हात नाही लावला, एक किती फुटावरती असेल, 6 ते 7 फुटाच्या अंतरावरती ती येऊन उभी राहिली. तिची उंची पण चांगली होती. ती जवळ आली आणि तिने सांगितलं की मुझे इससे मौत मिली है.
तुम्ही विश्वास नाही तुम्ही ठेवणार. तिने तिचा जो काय म्हणतात त्याला बुरखा, तिचा बुरखा तिने काढला आणि तुम्ही विश्वास न बसणार. चेहरा तर तिचा पूर्ण चुन्याने, पूर्ण चुन्यासारखा पांढरा पांढरा चेहरासारखा तिचा बुरखा काढला. तुम्हाला विश्वास न बसणार, तिच्या अंगामध्ये हजारो सुया टोचलेल्या होत्या. अंगामध्ये हजारो सुया टोचलेल्या होत्या. बुरख्यामध्ये एक कफनसारखं काहीतरी दिसत होत्या अंगावरती. त्यातून सगळ्या सुया टोचलेल्या होत्या. मी तिला विचारलं, आपको इतना सुई चुभो के रखा है, किसने किया ये आपके साथ? तो ती बोली कि ये मेरी खुद की गलती है और ये मैं भुगत रही हूँ. आज भी मुझे तकलीफ होती है. तो मैं तिला बोलूँ, आप ये जो भी है आप निकालते क्यों नहीं हो आप? तर तिने, तुम्हाला विश्वास बसणार, तिने एक सुई घेतली, तिच्या हातामधून काढली. हातामधून एक सुई काढली, एवढी मोठी सुई, एवढी मोठी सुई, एक सुई काढल्यानंतर तिथे दुसरी सुई तयार झाली. अंगामध्ये हजारो सुया. एक सुई निघाल्यानंतर तिने काढली माझ्यासमोर सुई. एक सुई काढली तर दुसरी सुई तयार झाली. तिच्या अंगात सगळ्या बाजूला सुया टोचलेल्या होत्या. मेरी इबादत की गलती मुझे मिली. मैंने जो किया उसमें गलती की और मुझे सज़ा मिली. मैं भी कुछ कर रही थी कुछ पाने के लिए, लेकिन वो मुझसे नहीं हुआ, इसीलिए मुझे गलती मिली. मग त्याच्यानंतर मग मी तिला सांगितलं, अभी आप जाओ, अभी आप यहाँ पे मत रुको. मग तिच्यावरती ती सगळ्या सुया तिने बघितलं, मग तिथून मग ती गायब झाली. मग ती समोरून. मी हा विषय कोणालाच नाही बोललो, कारण की कब्रिस्तानामध्ये ज्यावेळेला साधना वगैरे होते त्यावेळेला बऱ्याच शक्त्या समोर येतात. त्यातली ही एक शक्ती जी होती ती समोर आली होती. तिने तिचे हाल मला सांगितले. तिला माहिती आहे की ती पॉवर काय असते. ती त्या पॉवरमध्ये होती म्हणून ती मला बघू शकत होती. पण पॉवरसोबत तिला शाप पण मिळाला होता. आणि त्या शापाच्या प्रयोगाने, विष प्रयोगाने तिचा मृत्यू झाला होता. ज्या सुया तिच्या बॉडीला टोचलेल्या होत्या त्यावेळेला ऑटोमॅटिक सुया तयार होतात बॉडीमध्ये आणि त्या विष पसरवतात आणि माणसाचा मृत्यू होतो. आणि त्याच सुया तिच्या मरणोत्तर तिच्या आत्म्याशी जोडलेल्या राहिल्या. तिच्या बुरख्यामध्ये त्या सगळ्या सुया स्पष्टपणे दिसत होत्या. एक सुई काढली, दुसरी सुई काढली, तिसरी सुई. विषय कळला. मग अशा पद्धतीने ही एक शक्ती जी होती, ती शक्ती होती. तिला तिचा स्वतःचा त्रास होता, पण तिच्याकडे पॉवर पण होती. पण तिला त्या पॉवरपेक्षा तिचा त्रास जास्त तिला भेडसावत होता. म्हणून ती त्यातून मुक्ती हेतू माझ्यासमोर आली होती. पण मी तर काहीच बोलणार नाही, कारण की तिच्यासोबत काय तिने केलं ते मला नाही माहिती. माझा काही संबंध नाही, तर मी कशाला मध्ये पडतोय. आणि ती बाई मग समोरून गायब झाली. ती म्हणजे कशी गायब झाली माहिती का? ती ना तशी वरती उठली ती. म्हणजे ऑलरेडी तिचे पाय जे होते ना ते जमिनीपासून वर होते. मला माहिती होतं खाली बुरखा खालपर्यंतच येतो, पण तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. पाय आणि जमिनीमध्ये नाही म्हटलं तरी अर्ध्या फुटाचं अंतर असेल. आणि ती उठली वरती. ती वरती उठली तिथून आणि मग ती गायब झाली झाडांवर जाऊन. मला नाही माहिती तिला मुक्ती का. मी काय ठेकेदार नाही आहे मुक्तीचा. जो बसलाय परमेश्वर तो बघेल. जो बसलाय ना परमेश्वर तो बघेल. मी आपली साधना करतो, तर माझ्या साधनेमध्ये
मी ज्यावेळेला असतो त्यावेळेला अशा शक्त्या येतात जे तुमच्याशी त्यांना बोलायचं असतं, त्यांना तुमची बॉडी पाहिजे असते. कळालं? ते मला नाही माहिती त्याचा त्रास केव्हा कमी होईल मला माहिती नाही, पण तिच्या बॉडीमध्ये भरपूर सुया होत्या. नाही म्हटलं तरी 1000 सुया कमीत कमी तिच्या बॉडीमध्ये होत्या, मानेपासून ते पायापर्यंत. एवढ्या सुया तिच्या बॉडीमध्ये, लांब सुई एक एक, ऑटोमॅटिकली सुई तयार व्हायची. तर ही घटनेला एक वर्षाच्या पेक्षा जास्त काळ झाला. ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपलं लाईव्ह होतं सुरू. फक्त एवढंच आहे की मी कोणाला बोललो काय कोणाला बोलू. पण आज मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं की बॅक ऑफ दी माइंड किंवा पाठीमागे काय काय घडतं आपल्यासोबत ते तुम्हाला सांगावं. हे झालं एका कब्रिस्तानामध्ये घडलेली गोष्ट. एकदा काय घडलं, स्मशानामध्ये, मी एका स्मशानामध्ये होतो. एका स्मशानामध्ये मी 20व्याच्याच आजूबाजूला कुठेतरी होतो आणि मी रात्रीची गोष्ट होती. रात्री किती वाजता आहे, 1:30च्या सुमारास, 1:30च्या सुमाराची गोष्ट होती. मी ना लांबून बघितलं, जास्त लांब नव्हतं म्हणजे बरंच लांब, म्हणजे लांबून बघितलं. अंधार रस्त्यावरती पाहिलं, रस्त्यावरती बघितलं मी. 20व्याच्यातून ना रस्ता दिसायचा आपलं, ते 20व्याच्यातून रस्ता दिसायचा. रस्त्यावरती बघितलं, एक माणूस होता, तो रस्ता क्रॉस करत होता रस्त्यावरती. म्हणजे असं आपण समजा उभा रस्ता जर बघितला समोर तर असा, म्हणजे रस्ता क्रॉस करायचा, परत रस्ता क्रॉस करायचा, परत रस्ता क्रॉस करायचा, परत रस्ता क्रॉस करायचा. म्हणजे गाडी बिडी काय नाही, त्याला नुसतं तर रस्ताच क्रॉस करायचा. आणि त्याच्या पाठीवरती कोणीतरी कुऱ्हाड मारली होती आणि ती कुऱ्हाड आहे ना त्याच्या पाठीत चिकटली होती आणि तो लंगडत रस्ता क्रॉस करायचा. कुऱ्हाड त्याच्या पाठीत चिकटली होती आणि तो रस्ता क्रॉस करत राहायचा, इथून तिथे बस. मी काय त्याच्या नादी नाही लागलो, मी माझी साधना करत राहिलो. ते शेवटच्या प्रहारापर्यंत तो रस्ता क्रॉस करत राहिला, नंतर तो गायब झाला. पण आश्चर्य मला असं वाटलं की कदाचित त्याचा शस्त्राघाताने त्याचा मृत्यू झालेला असावा, शस्त्राघाताने त्याचा मृत्यू झालेला असावा, म्हणून त्याने त्या शस्त्राचा ध्यास घेतला, म्हणून त्याच्या पाठी ते शस्त्र चिटकून राहिलं त्याच्या जखमेवरती. म्हणजे तो असा नुसता तो असं फेऱ्या मारायचा, तो रस्त्याला आडवा क्रॉस करत राहायचा, इथून तिथे बस. तेवढंच त्याचं करायचं चालू होतं, त्याच्या बाहेर तो आला नाही. पण त्याच्या पाठीमागे कुऱ्हाड चिकटली होती पाठीला. चेहरा काय दिसत नव्हता, पण स्पष्टपणे दिसत होतं की मागे कुऱ्हाड चिकटली होती. मग हे या स्मशानामध्ये ही गोष्ट घडली, एका स्मशानात गोष्ट घडली. मी आता, तुम्हाला कोणा विश्वास नाही बसणार, मी आता एका ठिकाणी गेलो होतो, नगरला मी एका ठिकाणी गेलो होतो. 4 व्हीलरनीच जातो मी, काय 2 व्हीलर मी काय घेऊन जातो, मी 4 व्हीलरनीच जातो. आणि ना गाडीच्या समोर, मी गाडी हळू चालवत होतो आणि गाडीच्या पुढं ससा पळत होता. मला वाटलं की असेल काय ते प्राणी, म्हणून मी गाडी जराशी स्पीडमध्ये नेली. मला ते कळलं नाही ते काय प्रकार होता तो. गाडीच्या आत तर येऊ शकत नाही का, गाडीमध्ये आपल्या मारुती यंत्र असतं, प्लस माझ्यासोबत पण सिक्युरिटी असते, त्याच्यामुळे गाडीच्या आतमध्ये तर तू काही येऊ शकत नाही.
तर मी गाडी थोडी पळवली जोरात. गाडीचा स्पीड किती असेल तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला मी 40-50, रात्रीची वेळ होती, 40-50चा स्पीड माझं सुरुवातीचा आरामात रात्री मी चालवायचो. स्मरण चालू राहायचं. बघा मी समजून घ्या मी काय म्हणतोय. हा विषय ना कोणासोबत पण होऊ शकतो. मी 40-50च्या स्पीडला मी चालवायचो आरामात. तर मध्ये काय आलं तर ब्रेक मारायचो, परत चालवायचो. तो ससा जो होता ना तो मोठा होता. ससा मोठा होता. मला हे नाही कळालं की BMW गाडी चालवताना तो माझ्या समोर येतोय, मी गाडी हळू चालवतोय कारण की रस्ता मध्ये मध्ये खराब होता, मध्ये मध्ये पॅचेस होते, पॉटहोल्स होते, त्याच्यामुळे मी गाडी हळू चालवत होतो. 40चा स्पीड असेल. परत मी गाडी खड्डा आला तर ब्रेक मारत होतो. तो ससा त्या रानातून समोर आला आणि माझ्या गाडीच्या पुढे पळत होता. लाईट कदाचित लाईट मागून असतील आणि ससा पुढे पळत होता. तर मी हॉर्न दिला त्याला, तो ब्रेक मारतोय तो ससा आणि तो माझ्या गाडीच्या खाली जातोय. गाडीच्या खाली तर मी काय उतरलो नाही. मी बोलो मेला तर मेला, मी नाही बघणार, मी नाही उतरणार खाली, मेला तर मेला. परत गाडी सुरू केली. परत तो ससा गाडीच्या खालून पुढे येतोय आणि परत पुढे पळतोय. परत तशीच क्रिया होती. जवळजवळ नाही म्हटलं तरी 1.5 किलोमीटर, 1.5-2 किलोमीटर तो ससा माझ्यासोबत खेळत होता. आता तुम्ही लोक मला सांगा हे काय प्रकार असू शकतो. तो येतोय, गाडी समोर पळतोय, माझ्या समोर पळतोय. हां, मी परत तो थांबतोय, मी पण गाडी थांबवतो की हा टायर खाली नको यायला. हां, परत गाडी पुढे घेतोय हळूहळू, परत गाडी घेतोय, परत तो गाडीच्या खालून निघतोय, परत गाडीच्या पुढे जातोय, परत तो ब्रेक मारतोय, परत मी ब्रेक मारतोय. हा खेळ चालू होता 1.5 किलोमीटरचा. नंतर मग तो काय पुढे दिसला नाही. मी एक विचार केला, अरे हे काय सत्वाची लाईन चालली आहे. हां, हे काय सत्वाची लाईन आहे. तुमच्या लोकांचं मत मला सांगा ह्याच्यावर काय. हे ससाचा प्रकार तर मला डोक्यात जाणारा होता. तो खूप सतवायचा. त्याला भीती पण नाही आहे की तो गाडी खाली येईल आणि मरेल, त्याची त्याला भीती पण नव्हती. मग आता भूताचा प्रकार असू शकतो, गाडीतून काय उतरणार नव्हतो. काही असू दे, तुम्ही लोकांना पण सांगतो, का निवडून ऐका. अशा प्रकरणात रात्री जेव्हा तुम्ही 12 ते सकाळी 6 पर्यंत ट्रॅव्हलिंग करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये कधी गाडीच्या खाली उतरायचं नाही, शानपणा करायचं नाही, हिरोगिरी करायची नाही. कारण तुम्ही जर त्यांच्या तडाख्यात सापडला तर ते तुम्हाला खूप कुटतील. शक्य दिसतात ताई, दिसायला काय जात आहे. परत एकदा अजून एक अशी घटना घडली होती. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी चाललो होतो, कुठला तो घाट आहे, गगनबावडाचा घाट. मी बाय कारच होतो. मी कुठून निघालो होतो माहिती आहे, दत्त मंदिर माणगाववरून निघालो होतो. रात्रीचं जेवण वगैरे केलं. तिथून मग मी गेलो तुमच्या इथं, ते काका महाराज खानोलकरांचं मंदिर, तिथं गेलो, कळलं, थांबलो आणि तिथून मग सरळ निघालो माणगाववरून, कुडाळला गेलो. कुडाळवरून सरळ गेलो कणकवलीला गेलो. खूप जुना विषय हा. तर ह्याच्यामध्ये ना गगनबावडा घाट तुम्हा लोकांना माहिती असेल.
गगनबावडा घाटाला मी चढायला घेतलं बाय कार. मी काय घाबरलेलो नाही, घाबरलेलो नव्हतो, एकटा होतो. मी कारने घाट चढायला घेतला. मला ना गगनबावड्याचा घाट चढताना डाव्या हाताला एक फार मोठा पर्वत लागतो. डाव्या हाताला फार मोठा पर्वत लागतो. रात्रीची वेळ होती. ही नाही म्हटलं तरी एक 11:30-12ची वेळ असेल. 12च्या आसपासच वेळ होती. रात्रीची वेळ होती. तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी घाट चढताना डाव्या डोंगरावरून एक प्रकाश आला. रात्रीची वेळ 12ची गोष्ट करतो. कधी तुम्ही लोक जर गगनबावड्यावरून जर समजा कोल्हापूरच्या दिशेने येत असाल, म्हणजे समजा कणकवलीवरून सरळ आलात, तर एक राईट जातो गगनबावड्याला, तुम्हाला लोकांना माहिती असेल, तर तो घाट चढताना डाव्या हाताचा डोंगर आहे, लांब आहे. तर त्या डोंगरावरून एक स्पार्क आला माझ्या तोंडावरती, लाईट. म्हणजे काचेतून ते जाणवलं मला की इथून कशी लाईट येऊ शकते. लाईट मागून येऊ शकते, मागून गाडी येणार आहे, पुढून गाडी येणार आहे, चला डाव्या हातातून कशी लाईट येऊ शकते. त्या डाव्या हाताने तर रस्ता पण नाही आहे, तिथं तर दरी आहे. तर मी काय केलं, मी लाईट आली, मी थोडा हैराण झालो की चला हे काय प्रकार आहे. मी गाडी बाजूला घेतली, काच काय खाली नाही केली, मी गाडीच्या काचेतून बघितलं आणि मी डोक्याला हात लावला. मी बोललो, पहिले तर तोंडातून काय सांगू तुम्हाला, भची बाराखडी निघाली माझ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भची बाराखडी काय असते. आणि बोललो, अरे काय ते डोंगरावरती एवढं स्पार्क मारतंय, काय लाईट बीट करते. तिथे सला लाईट हाऊस पण नाही येते, ते गोल गोल फिरतं ते पण लाईट हाऊस पण नाही येते. तुम्ही लोक जाल ना कधी रात्री गगनबावड्याला, तर तुम्हाला ती गोष्ट कदाचित दिसू शकते. मला नाही माहिती तो प्रकाश कसला होता. मी नाही उतरलो बाबा गाडीतून. मी आपलं बोलते, लाखो अब्जो करोडो रुपये वस्तू असेल, काय असतील, मला काही संबंध नाही, मला माझा जीव सलामत पाहिजे. गगनबावड्याला रात्रीची वेळ असते, 12च्या नंतरची वेळ. डाव्या हाताने डोंगरावरून प्रकाश आला, पॉईंटवर, उंचावरून, समोरच्या डोंगरावरून, बाजूचा जो डोंगर आहे. मी बोललो, हा कसला प्रकाश आहे. मी स्वतः टेन्शनमध्ये आलो. मी बोललो, हे काय लाईट कशाची, कसली प्रकाश आहे. फुल पांढरा, म्हणजे एकदम वेगळाच पांढरा रंग होता तो. पांढऱ्या रंगाचा प्रकाश आला. मी हैराण झालो. तुम्हा लोकांना काय वाटतं मला सांगा, हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश का असू शकतो. तो आला, बघितलं मी तो प्रकाश, आणि मी पळालो तिथे. मी काय थांबलो नाही. मी त्या दरीत उतरलो ते डोंगर चढायला. काय असेल नसेल, साप बीत धरेल बिरेल कशात, फालतू में लेने के देने पड जाएंगे. माझ्यासोबत खूप घटना घडलेल्या आहेत भाऊ. कुठली शक्ती असेल ती स्पार्क मारत होती, मला नाही माहिती. फुल लाईटचा स्पार्क मारत होती. 100% ती शिकोटीत होती. 100% एवढ्या उंचावरती मंदिर पण नव्हतं की चला रात्रीची लाईटिंग कोणी करून ठेवली असेल किंवा असं काय. चला जो स्पार्क होता कसला मला माहिती नाही. अच्छा, तुम जाके आए हो, तर काय तिथे मला मुझे बताते जाना, कारण की मला माहिती पाहिजे ना. मारे ओव्हर कॉन्फिडन्स नाही चालत वाघ अशा प्रकरणामध्ये. एकतर आपण फिजिकल बॉडीमध्ये असतो ना, तर फिजिकल बॉडीमध्ये आपण हाडा आणि रक्तापासून बनलेलो असतो. काय आहे त्या डोंगरामध्ये काहीच माहिती नाही मला. मी स्वतः हैराण झालो की सला गगनबावड्याच्या घाटात आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रॅव्हल करतो, कोल्हापूरकडे चाललो आहे रात्री, आणि डाव्या हाताला बघतोय तर काय याला, हे काय प्रकार आहे. मी पण घाबरतो, कधी कधी घाबरावं लागतं. परत अजून एक घटना घडली होती, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता रिसेंटमध्ये काही घडलं नाही माझ्यासोबत.
ही गोष्ट जुनी आहे. ही गोष्ट जुनी आहे. त्यावेळेला ती एक गाडी होती, शेरोलेटची होती एक गाडी आपल्याकडे, एन्जॉयची. माझे पुण्याचे एक मित्र होते, थेरगावला राहणारे मित्र होते, आणि आम्ही जात होतो बारामतीला. आम्ही चाललो होतो बारामतीला. विषय कळला. तर माझे जे मित्र होते तर त्यांना ते हे होते, म्हणजे तळीराम टाईप तुम्ही म्हणतात, दारू पिणारे मित्र होते. ठीक आहे. आणि त्यावेळेला मी काही गाडी चालवणार नव्हतो, कारण की माझी स्मशानामध्ये साधना झाली होती. थेरगावच्या स्मशानामध्ये रात्री साधना झाली होती. आणि मी थकलो होतो आणि मला सकाळी पोचायचं होतं बारामतीला. तर आम्ही 3-4 जण, तिघे चौघे, चौथा माणूस पण त्याच्यामध्ये होता, तो पण पिलेला होता. म्हणजे मी एक होतो, एक ड्रायव्हर होता, आणि हे 2 जण. मी पुढं बसलो होतो. ड्रायव्हर होता राईट साईडला, मागे 2 पिताडे लोक होते. आणि आम्ही लोक, रात्रीची साधना झाली माझी, ते बाहेरच थांबले होते. मी आलो बाहेर, बसलो गाडीत, आणि आम्ही बारामतीला निघालो थेरगाववरून. बारामतीला निघताना थेरगावमधून आम्ही बाहेर आलो. आम्ही कुठे गेलो माहिती आहे? जेजुरीचा रोड तुम्हाला लोकांना माहिती असेल, जेजुरीचा रोड आहे. आम्ही जेजुरीच्या रोडने पुढे गेलो. जेजुरीच्या पुढे गेल्यानंतर मोरगावचा रोड लागतो. तुम्हाला लोकांना माहिती, मोरगावचा नाका लागतो बघा, 4 रस्ता येतो मोरगावचा. तिथे गेलो. तिथून मग पुढे मी बारामतीला गेलो. त्याच्या पुढे गेला की एक फाटा लागतो. तुम्हाला लोकांना मी त्याचं नाव आता मला आठवत नाही, फाटा लागतो. तर त्या फाट्याच्या इथं आम्ही सकाळी 3-4च्या मध्ये त्या फाट्याच्या इथे आम्ही होतो. कारण मध्ये कॉफी मारत, चहा मारत, थोडं थांबत आम्ही गेलो होतो. कारण की मला सवय आहे रस्त्यात थोडंसं कधी आवडतं काही समजा दिसलं तर मी बघतो. पण मी चालवत असेल एकटा तर मी नाही थांबत, मी सुसाट जातो. पण जर कोण असेल 2-4 लोक तर मी सांगतो चला थांबूया, आहे की नाही. मग बारामतीला जाताना एक फाटा लागतो. ड्रायव्हर बाजूला होता, रस्ता चांगला होता. त्या फाट्याचं नाव मला आता आठवत नाही, वेगळंच काहीतरी नाव आहे त्या फाट्याचं. तर तुम्ही विश्वास नाही ठेवता, तो ड्रायव्हरची हालत टाईट झाली होती. मी आपलं बघतो की त्याचा स्पीड गाडीचा वाढत चालला आहे. हा रोड चांगला आहे तिकडे पुढचा, मस्त रोड बनवलेला आहे. 80चा स्पीड, 90चा, 100, 110चा स्पीड, तो गाडी तो खेचतोच आहे. तो काय हळू गाडी नेत नाही येतो. झाली सकाळ. आम्ही पोचलो तिथं एका ठिकाणी, जिकडे पोचलो तिकडे बसलो, आराम केला. मी त्याला सकाळी विचारलं, काय रे बाबा? बाळू नाव होतं त्याचं, ड्रायव्हरचं नाव. काय रे बाळू? रात्री म्हटलं तुला काय अक्कल, मग गाडी केवढी जोरात तू हाणली. हे 2 मागे पिताडे बसलेत, मी आपला कसा तरी बसलोय, सकाळी मी आराम करीन जाऊन, तू गाडी हाणली, मला जरा पण आराम करता नाही आला तुझ्यामुळे. तर तो बोलला की दादा तुम्हाला नाही माहिती रात्री मी काय पाहिलं. तुम्हाला जर मी बोललो असतो तर तुम्ही 100% गाडी थांबवली असती. मी त्याला बोललो काय रे तू काय पाहिलं? हो दादा, गाडी त्या पुढे जात होतो स्पीडमध्ये, तर बाजूला लाल साडीमधली बाई आपल्या गाडीसोबत धावत होती, आणि ती माझ्याकडे बघते आणि मी तिच्याकडे बघतो. तिच्याकडे चोरून बघत होतो. मला भीती वाटली तिची. म्हणतो की माझ्या गाडीच्या स्पीडला, 100च्या स्पीडला बाई पळतीये, माझ्याकडे बघतीये, मी तिच्याकडं चोरून बघतोय, आणि मला भीती वाटायला लागली, ही बाई कशी माझ्या गाडीसोबत 100च्या स्पीडनी पळली.
10 ते 15 सेकंद ती बाई पळत होती. विषय कळला. लाल साडीमध्ये ती बाई होती, केस मोकळे सुटलेले होते, चेहरा पूर्ण भाजलेला होता, असं त्याचं वर्णन होतं. ती बाई पळत होती. त्याला ताप भरला सकाळी, मग त्याचा उतारा काढला. उतारा काढल्यावरती कुठे तो संध्याकाळपर्यंत नॉर्मल झाला. त्याला बोललो तू नको घाबरू, मी आहे ना, तर तुला काय टेन्शन नाही. ती बाई असती तरी ना, तर तू गाडी थांबवली जरी असती ना, तर तिच्याशी तुझी मी मैत्री करून दिली असती. तू कशाला टेन्शन घेतलंस? हवा टाईट म्हणजे अरे फुल टाईट. तो बिचारा घाबरला, त्या भीतीच्या नादामध्ये त्याने गाडीच पळवली. तो बोला कैसा भी करके इधर से निकलो. दादा को अगर बोल दिया, दादा बाई दिसते तर दादा पहिले बोला गाडीत बघू दे ती कोण कुठली, बघू दे आपल्या उपयोगाची आहे काय, स्क्रॅप येत बघू दे. त्यापेक्षा त्याने मला काही सांगितलं नाही, त्याने गाडी पळवली त्या रस्त्यातून. बारामतीला पोचल्यानंतर कंपाऊंडच्या आतमध्ये गाडी लावली, आतमध्ये गेलो, रूममध्ये सामान टाकलं, बिछाना पकडला, ब्लँकेट घेतलं, तो झोपला. आणि झोपेत तुम्हाला असं चादर खाली करून सांगतोय दादा तुम्हाला नाही माहिती काय घटना घडली. तुम्ही तर तुमच्या स्मरणात होते म्हणून तुम्हाला एखादं दिसली नाही. कळलं का? खूप घाबरलेला तो. बरं झालं त्याला हार्ट अटॅक नाही आला गाडी चालवताना. एक मागे 2 पिताळे बसले होते, त्यांना तर काही दिसतच नाही. त्याने दारू पिली नाही पिली तरी त्यांना काही दिसत नव्हतं. बिचारा त्या ड्रायव्हरला दिसत होतं, तर ड्रायव्हर घाबरला. विषय कळला. तर ती अशा घटना झालेल्या आहेत. अशा घटना झालेल्या आहेत. आता शनिवारी जे आपण रेस्क्यू करणार आहोत तिथे सुद्धा डेंजरस एनर्जी आहे. या शनिवारी आपण जिथे रेस्क्यू करणार आहोत, तुम्ही लोक लाईव्ह राहणार आहात त्यावेळेला मी सुद्धा तुम्हाला लाईव्ह दिसेन. पॅरानॉर्मल सोसायटीसुद्धा लाईव्ह दिसेन. तर त्या वास्तूमध्ये डेंजरस शक्ती आहेत, त्यांना तिथून बाहेर काढायचं काम आहे. तर शनिवारचं लाईव्ह सगळ्यांनी बघा, कारण की या शनिवारपासून पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं सामूहिक साप्ताहिक नवनाथी पारायण होणार. अच्छा दादा, माझ्या आईचं माहेर त्याच रस्त्याला आहे. माझ्या आईनेही लहानपणी सेम पाहिलं आहे. ताई, आता जे मी माझ्या वाट्याला जो अनुभव आला तो मी तुम्हाला लोकांना सांगितला. असे खूप अनुभव आहेत ताई. ज्यावेळेला आता एक स्मशान साधक ज्यावेळेला अशा शक्त्यांच्या संपर्कात येतो तर त्याच्यासोबत काय काय होतं. आता एक काय आहे की महाराजांनी अनुग्रह दिला आहे, महाराजांचा पट्टा आमच्या गळ्यामध्ये आहे म्हणून आमच्या नादाला कोणी लागत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी या भूतप्रेतांना त्रास देतो, असं नाही. माझ्या महाराजांच्या भक्तांच्या नादाला लागा तर मी काय सोडत नाही. तुम्ही तिथे तुम्ही काय पण करा, पण आमच्या माणसांच्या नादी नाही लागायचं. विषय कळला. तर अशा विषय समजून घ्या. तर असे अनुभव बरेच आहेत. मी तुम्हाला सगळे अनुभव सांगितला. तुम्हाला नारायणगावचा अनुभव सांगितला, तुम्हाला उज्जैनच्या कब्रिस्तानाचा अनुभव सांगितला, तुम्हाला स्मशानभूमीचा अनुभव सांगितला, तुम्हाला गगनबावड्याचा अनुभव सांगितला, तुम्हाला मी त्या बारामतीच्या रस्त्याचा अनुभव सांगितला. खाली आता एकदा मला काय करायचं माहिती आहे, मी काल पण बघितलं, कुलधरा नावाचं गाव आहे, कुठेतरी आहे राजस्थान साईडला वाटतं. एकदा त्या गावात जाऊन येतो. तुमच्या लोकांचं काय मत आहे मला सांगा. असं म्हणतात की त्या गावाला गेलेली व्यक्ती परत कधी येत नाही असं म्हणतात. तर मी म्हणेन की त्या गावाला मी जाईन, कारण काय मागे तुम्हाला लोकांनी चॅलेंज केलं होतं, तर तुम्ही लोकांनी चॅलेंज काय एक्सेप्ट नाही केलं. नाही, मला तुम्ही काय लोकेशन दिले, पॅरानॉर्मल हंटेड लोकेशन दिले. हो, नारायणगाव जुन्नर जवळचं, बरोबर आहे.
विषय कळला. चला 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या आणि भेटूया जीवन प्रबोधिनीच्या लाईव्हमध्ये शनिवारी संध्याकाळी 7 वाजता, 7 ते 8. जीवन प्रबोधिनीच्या लाईव्हमध्ये भेटूया संध्याकाळी 7 ते 8. आहे की नाही? आणि पॅरानॉर्मलच्या विश्वामध्ये तुम्ही लोकांनी बघायला पाहिजे काय होऊ शकतं. एक तुम्हाला जॅकपॉट लागू शकतो, कुठली शक्ती असू शकते जी तुमच्याशी तुमची फ्रिक्वेन्सी मॅच करून घेईल, तुमची कामं करू शकते, असं पण होऊ शकतं. आनंद आहे, ॲनिव्हर्सरी आहे ताई, आनंद आहे ताई. विषय कळला. आता भेटूया शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजता जीवन प्रबोधिनीच्या लाईव्हमध्ये. त्याच्यानंतर आहेत 11:15 वाजता आपलं सामूहिक साप्ताहिक नवरात्री पारायण विथ पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटी लाईव्ह. आहे की नाही? श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.